press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज हम किरमिच की गेंद इसकी आगे भाग देखेंगे। यानी दिनेश के पास एक गेंद मिली थी, उसने वहाँ क्या कर रहा है, क्लब में आकर अपने मित्रों से पूछ रहा था कि यहाँ गेंद, मेरे पास एक गेंद मिली है, उस गेंद की पहचान बताकर आप उसे ले सकते हो। वहाँ तक हुआ था ना, आगे क्या होता है देखेंगे। तो बच्चों, नाउ यू ओपन पेज नंबर 30, लिसन एंड सी योर टेक्स्ट बुक। तभी अनिल बोला, गेंद तो मेरी खो गई है। कब खोई थी तेरी गेंद? यही कोई 4 महीने पहले। तो वहाँ गेंद तेरी नहीं है, दिनेश ने कहा। फिर वहाँ मेरी होगी, सुधीर ने तुरंत उस पर अपना अधिकार जताते हुए कहा। वहाँ कैसे? दिनेश ने पूछा। तो मुझे गेंद दिखा दे, मैं अपनी निशानी बता दूंगा। वाह, यहाँ कैसे हो सकता है? वाह, यह कैसे हो सकता है? दिनेश ने बोला। गेंद देखकर निशानी बताना कौन सा कठिन है? बिना देखे बता तब जानो। तभी ऊपर से दीपक उतर आया। दीपक अपना मतलब सिद्ध करने तथा अवसर पड़ने पर सभी को मित्र बना लेने में चतुर था। गेंद की बात सुनकर दीपक बोला, गेंद मेरी है। कैसी तेरी है? सभी ने एक साथ पूछा। कल ही तो तू कहा रहा था कि इस बार तेरे पापा तुझे गेंद लाने के लिए पैसे नहीं दे रहे हैं। मेरी गेंद तो 5 महीने पहले खोई थी, दीपक ने कहा। जब बड़े भैया की शादी हुई थी ना, तभी सुनील ने मेरी गेंद छत पर से नीचे फेंक दी थी। दिनेश अच्छी तरह जानता था कि यहाँ गेंद दीपक की नहीं है। दीपक की गेंद 5 महीने पहले खोई थी और यहाँ कभी हो ही नहीं सकता कि गेंद 5 महीने पड़ी रहे और उस पर मिट्टी का एक भी दागा न लगे। दीपक ने कहा, मैं कुछ नहीं जानता, गेंद मेरी है, वहाँ मेरी है और सिर्फ मेरी है। अरे जा, बड़ा आया गेंद वाला। क्या सबूत है कि यही गेंद नीचे फेंकी थी? अनिल ने पूछा। दीपक ने कहा, हाँ सबूत है, मुझे गेंद दिखा दो, मैं फौरन बता दूंगा। दिनेश ने देखा कि झगड़ा बढ़ रहा है। गेंद हथियाने के लिए दीपक, सुधीर और सुनील का सहारा ले रहा है। वह जानता था कि यदि गेंद दीपक के पास चली गई तो ये तीनों मिलकर खेलेंगे। अच्छा, मैं गेंद ला रहा हूँ, परंतु जब तक पक्का सबूत नहीं मिलेगा मैं किसी को दूंगा नहीं, दिनेश ने कहा। देखो, तभी अनिल बोला, गेंद तो मेरी खो गई है। तब अनिल ने बोल रहा है दिनेश से, अनिल बोल रहा है गेंद मेरी खो गई है। ಅಷ್ಟರಲ್ಲೇ यानी उसी में अनिल बोलता है गेंद मेरी खो गई है, ನನ್ನ ಬಾಲು ಕಳೆದೋಗಿದೆ। कब खोई थी तेरी गेंद? कब खोई थी? ಯಾವಾಗ ಕಳೆದೋಗಿತ್ತು ನಿನ್ನ ಬಾಲು? यही कोई 4 महीने पहले। ये 4 ತಿಂಗಳ ಕೆಳಗ, महीना यानी मंथ, महीने मंथ्स, महीने मंथ्स। कितने महीने पहले तेरी गेंद खो गई थी? कितने महीने पहले तेरी गेंद खो गई थी? 4 महीने पहले। 4 मंथने निन्न बाಲು ಕಳೆದೋಗಿತ್ತಾ? तो वहाँ गेंद तेरी है, दिनेश ने कहा। फिर वहाँ मेरी होगी, सुधीर ने तुरंत उस पर अपना अधिकार जताते हुए कहा। उतने में ही सुधीर ने बोला, वहाँ गेंद मेरी है, फिर वहाँ मेरी होगी। ಹಾಗಿದ್ರೆ ಆ ಬಾಲು ನಂದಿರ್ಬೋದು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಸುಧೀರ್ನೇ
तट से उतर दे रहा है। अपना अधिकार ಜತಾತೆ हुए कहा ಅಷ್ಟರಲ್ಲೇನೆ ಇವನ್ದಲ್ದಿದ್ರೆ ಆ ಬಾಲ್ ನಂದಾಗಿರ್ಬೋದಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಜಿತನೆ ಮೇ ಹಿ ಸುಧೀರ್ನೆ ಕಹಾ ಫಿರ್ ವಹಾ ಮೇರಿ ಹೋಗಿ, ಹಾಗಿದ್ರೆ ಅದು ನಂದಿರ್ಬೋದು. ವಹಾ ಕೈಸೆ ದಿನೇಶ್ನೆ ಪೂಚ, ಅದು ಹೇಗಾಗುತ್ತೆ ನಿಂದು, ನಂದಂತ ಹೇಳ್ತಿದೆಯಲ್ಲ ಅದು ಹೇಗಾಗುತ್ತೆ. तो मुझे गेंद दिखा दे, मैं अपनी निशानी बता दूंगा. तो मुझे गेंद दिखा दे, ನೀ ನನಗೆ ಆ ಬಾಲ್ನ ತೋರಿಸು, ನಾನು ಅದನ್ನು ಐಡೆಂಟಿಟಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಿಶಾನ ಯಾನಿ ಐಡೆಂಟಿಟಿ ಅಂದರೆ ಇದು ವಸ್ತು ನಿಂದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಗುರ್ತು ಹೇಳು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಐಡೆಂಟಿಟಿ ನಿಶಾನ ಯಾನಿ ಐಡೆಂಟಿಟಿ ಬತಾ दूंगा. ವಾಹ್ ಯಹಾ ಕೈಸೆ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ, ಅರೆ ನಿಂದೊಳೆ ಕತೆ ಆಯಿತು, ವಾ ನಿನ್ನೊಳೆ ಜಾಣಪ್ಪ. ನಿನಗೆ ಬಾಲ್ನ ತೋರಿಸಿದ್ರೆ ನಿನಗೆ ಬಾಲ್ ಹೆಂಗೆ ತೋರ್ಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ನಾನು, ಕೇಸೆ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ, ನಿನ್ನ ತೋರಿಸು ಅಂತಂದರೆ ನಿನಗೆ ಹೆಂಗೆ ತೋರ್ಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ನಾನು. ದಿನೇಶ್ನೇ ಬೋಲ, ಗೇಂದ್ ದೇಖ್ಕರ್ ನಿಶಾನಿ ಬತಾನ ಕೇಸಾ ಕಠಿಣ ಹೈ, ಬಾಲ್ನ ನೋಡಿ ಹೇಳೋದು ಎಷ್ಟೇನು ಕಷ್ಟ ಅಂತಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಇದು ನಂದೇ ಬಾಲು ಅಂತ. ಹೌದಾನೆ, ನೋಡಿಕೊಂಡು ಅದರ ಐಡೆಂಟಿಟಿ ಹೇಳೋದು ಏನು ಮಹಾ ಕಷ್ಟ, ಎಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದನ್ನು. ಬಿನಾ ದೇಖೆ ಬತಾ ತಬ್ ಜಾನು, ನೀನು ಅದನ್ನು ನೋಡ್ದೇ ಅದು ಐಡೆಂಟಿಟಿನ ನನಗೆ ಹೇಳು, ಅದು ನಿಂದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಪ್ರೂಫ್ ಹೇಳು, ಆವಾಗ ನಾನು ಅದನ್ನು ಒಪ್ತೀನಿ, ನಿಂದೆ ಅಂತ ನಾನು ಒಪ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಜಾನು ಅಂತಂದರೆ ನಾನು ಅದನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ. ತಬಿ ಊಪರ್ಸೆ ದೀಪಕ್ ಉತ್ತರ ಆಯಾ, ಉತ್ತರ ಆಯಾನೆ ಅಂತಂದರೆ ಇಳಿದು ಬರೋದು. ಊಪರ್ಸೆ ಉತ್ತರ್ ಆಯಾ, ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗೆ ಇಳಿದು ಬರ್ತಿದ್ದಾನೆ. यानी कौन उतर आ रहे हैं, दीपक ने. दीपक अपना मतलब सिद्ध करने तथा अवसर पड़ने पर सभी को मित्र बना लेने में चतुरता. अवसर पड़ने पर ಅಂದರೆ ಸಮಯಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಎಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ತಂದಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥರು. ಚತುರ್ಥ ಅಪನೆ ಮಿತ್ರ ಬನಾ ಲೇನೆ ಮೇ ಚತುರ್ಥ, ಸಮಯಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಸೆಳೆದುಕೊಂಡು ಎಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ತನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಚತುರತೆ, ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸಿ ಅವನ ಹತ್ರ ಇತ್ತು. ಕಿಸ್ಮೆ ದೀಪಕ್ ಮೇ, दीपक कैसा बालक था, दीपक यानी चतुरता, अपने सारे बच्चों को अपने मित्र बनाने में चतुरता. अवसर पड़ने पर यानी ಸಮಯಕ್ಕಾಗಿ ಕಾಯ್ತಿರ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಸಿಕ್ಕ ಸಮಯನ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಹಾಗೆ. गेंद की बात सुनकर दीपक बोला, गेंद मेरी है. उन सारे लड़कों ने वहाँ बैठकर गेंद के बारे में बात कर रहे थे ना, वहाँ सुनकर दीपक ने क्या कहा, ऊपर से नीचे उतरते समय वहाँ गेंद मेरी है कहकर बोलता है. कैसी तेरी है, सभी ने एक साथ पूछा. यानी इन सारों ने कौन कौन, सुधीर ने, अनिल ने, दिनेश, सब मिलकर उसे एक साथ पूछे. वहाँ कैसे तेरी है ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಟ್ಟಾಗಿ ಕೇಳ್ತಾರೆ. कल ही तो तू कहा रहा था कि इस बार तेरे पापा तुझे गेंद लाने के लिए पैसे नहीं दे रहे हैं. कल ने तू बोला था, ನಿನ್ನೆ ತಾನೇ ನೀನು ಹೇಳಿದ್ದೆ, कल यानी yesterday. तू कहा रहा था कि इस बार गेंद लेने के लिए अपने पापा ने पैसे नहीं दे रहे हैं. कल तूने बता रहा था कि मेरी पापा इस बार गेंद लेने के लिए पैसे नहीं दे रहे हैं. ನೀನು ನಿನ್ನೆ ತಾನೇ ಹೇಳಿದೆ ತಾನೆ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪಾಜಿ ಬಾಲ್ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ದುಡ್ಡು ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ. ಇದೇ ರೀತಿ ಸಿಚುವೇಶನ್ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಆಗ್ತಿರ್ತವೆ ಹೊತ್ತಾನೆ. ಒಂದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೆನ್ ಇದ್ದಾಗ, ಒಂದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎರೇಸರ್ ಇದ್ದಾಗ, ಅಕಸ್ಮಾತಾಗಿ ಒಂದೇ ಟೇಬಲಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಲ್ವ, ನೀವು ಕಳೆದೋದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇದು ನಂದು, ಇದು ನಂದು, ಇದು ನಂದೇ ಮಿಸ್, ಅವನಿಗೆ ಕೇಳಿ ಇವನಿಗೆ ಕೇಳಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಹತ್ತು ಕರೆದು ರಂಭ ರಾಮಾಯಣ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀರಿ ಹೊತ್ತಾನೆ. ಯಾಕೆ, ಅದು ಕಳೆದೋದ್ರೆ ಮತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೈತಾರೆ, ಹೊಸದು ಮಿಸ್ ನಾನು ನಿನ್ನ ಇವತ್ತಿನ ತಂದೀನಿ, ಅಂಗಡಿಯಿಂದ ತಂದಿದ್ದೀನಿ, ಇಲ್ಲೇ ನೋಡಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಚೇಂಜ್ ಇದೆ, ಎಷ್ಟೆಲ್ಲ ರಾಮಾಯಣ ಮಾಡ್ತೀರಿ ಹೊತ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿಚುವೇಶನ್ನು ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ. देखो क्या होता है, मेरी गेंद तो 5 महीने पहले कोई थी, मेरी गेंद तो 5 महीने पहले कोई थी. ನನ್ನ ಬಾಲು 5 ತಿಂಗಳು ಮೊದಲೇ ಕಳೆದೋಗಿತ್ತು. दीपक ने कहा, जब बड़े भैया की शादी हुई थी ना, तभी सुनील ने मेरी गेंद छत पर से नीचे
फेंक दी थी। मेरी बड़ी भैया का शादी हुआ था ना, उस समय सुनील ने मेरी गेंद को छत पर से नीचे फेंका था। छत पर से ಅಂದರೆ ಮೇಲೆ ಟೆರೆಸ್ಸಿಂದ ಬಾಲ್ನ ಕೆಳಗಡೆ ಎಸೆದಿದ್ದ सुनील। दिनेश अच्छी तरह जानता था कि यह गेंद दीपक की नहीं है। सुनील दिनेश ने अच्छी तरह जानता था कि दिनेश को यानी दिनेश ने समझ गया था कि यहाँ बॉल बिल्कुल दीपक की नहीं है। दीपक की गेंद 5 महीने पहले खोई थी और यहाँ कभी हो ही नहीं सकता कि गेंद 5 महीने पड़े रही और इस पर मिट्टी की एक भी दागा ना लगे। अरे दिनेश समझ गया कि यहाँ तो दीपक की बाल तो बिल्कुल नहीं है। इसने कहा रहा कि 5 महीने पहले से मेरी गेंद खो गई है। यहाँ तो मुझे मिला हुआ गेंद से समझ रहा कि यहाँ दीपक का गेंद नहीं है। क्योंकि यानी ಯಾಕೆ ಅಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇವನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ 4-5 ತಿಂಗಳಿಗಿನ ಮುಂಚೆನೇ ಅವನ ಬಾಲ್ ಕಳೆದೋಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ। ಹಾಗೆ ನೋಡಿದರೆ ಅದರ ಮೇಲೆ ಡಸ್ಟು ಮಣ್ಣೆಲ್ಲ ಕುತ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಆ ಬಾಲ್ ಮೇಲೆ, ಆದರೆ ಅದನ್ನು ಶೈನಿಂಗ್ ಆಗಿ ಪಟಪಟ ಅಂತ ಹೊಳಿತಾ ಇದೆ, ಇನ್ನು ಆಗ್ತಾನೆ ತಂದಿರತಕ್ಕಂಥ ಬಾಲ್ ಅದು। ಇವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ 4 ಮಂತ್ ಬ್ಯಾಕು, 5 ಮಂತ್ಸ್ ಬ್ಯಾಕು, 2 ಮಂತ್ಸ್ ಬ್ಯಾಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಇದು ಈಗ ತಾನೇ ಬಿದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಾಲು ಅಂತ ಅವನ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಓಡ್ತಾ ಇದೆ। ಮಿಟ್ಟಿ ಕಾ ಏಕ್ ದಾಗ ಬಿ ನಾ ಲಗೆ, ಒಂದು ಮಣ್ಣಿನ ಎಳೆನೂ ಕೂಡ ಅದರ ಮೇಲೆ ತಾಗಿಲ್ಲ, ಇದು ಹೇಗೆ ಇವನ್ ಬಾಲ್ ಆಗುತ್ತೆ कर दिनेश ने सोच रहा था। दीपक ने कहा मैं कुछ नहीं जानता, गेंद मेरी है, वहाँ मेरी है और सिर्फ मेरी है। दीपक ने कहा, तब उस समय दीपक ने कहा मैं कुछ नहीं जानता, ನನಗಂತೂ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲಪ್ಪ, ಆ ಬಾಲ್ ನಂದು ಅಷ್ಟೇ, ಆ ಬಾಲ್ ನಂದು ಸಿರ್ಫ್ ಮೇರಿ ಹೇ, ದಟ್ ಬಾಲ್ ಓನ್ಲಿ ಈಸ್ ಮೈನ್, ಸಿರ್ಫ್ ಯಾನಿ ಓನ್ಲಿ, ನನಗದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆ ಬಾಲ್ ನಂದು ಅಂದರೆ ನಂದು ತಾನೆ। ನೀವು ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಾಗ ಪೆನ್ ಕಳ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಿ, ಅಕಸ್ಮಾತಾಗಿ ಬ್ಯಾಗಲ್ಲಿ ಬಿದ್ದೋಗಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ನೀವು ನೋಡಿರೋದಿಲ್ಲ, ಆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪೆನ್ ನೀವು ನಂದೇ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅಂತಂದು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತೀರಿ, ಕಿತ್ತಾಡ್ತಿರ್ತೀರಿ, ನನಗದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮಿಸ್, ಈ ಪೆನ್ ನಂದು, ಅಮ್ಮ ಈಗ ತಾನೇ ಕೊಡಿಸಿದ್ರು, ಬೆಳಗ್ಗೆ ತಾನೇ ಕೊಡಿಸಿದ್ರು, ಹಾಗೆ ಹೋದರೆ ಹೊಡಿತಾರೆ, ಇದು ಪೆನ್ ನಂದೇ, ಅವನಿಗೆ ಕೇಳ್ರಿ ಇವನಿಗೆ ಕೇಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಗೆ ರಗಡ ಮಾಡ್ತೀರಿ ನೋಡಿ। ಉಸಿ ತರಹ दीपक ने कहा रहा कि यहाँ गेंद मेरी है, सिर्फ मेरी है, मुझे वो सब मालूम नहीं, यहाँ गेंद मेरी है, ನನಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮಿಸ್, ಈ ಪೆನ್ ನಂದು ಅಂತ ಅಳ್ತಿರ್ತೀರಲ್ವಾ, ಅದೇ ಥರನೇ उसी तरह दीपक भी दिनेश से बोल रहे हैं, अपने मित्रों से बोल रहा है यहाँ सिर्फ गेंद मेरी है। अरे जाजा बड़ा आया गेंद वाला, अरे ಹೋಗೋಗು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟ ಬಾಲಿನ ಯಜಮಾನ, गेंद वाला ಅಂತಂದರೆ ಬಾಲ್ನವನು ಬಂದ್ಬಿಟ್ಟ ಹಾಗೆ। क्या सबूत है कि यहाँ गेंद नीचे फेंकी थी, अनिल ने पूछा। क्या सबूत है, ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವನು ಬಾಲ್ನ ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ಸಕ್ಕಿದ್ದ? दीपक ने कहा हाँ सबूत है, मुझे गेंद दिखा दो, मैं फौरन बता दूंगा। दिनेश ने देखा कि झगड़ा बढ़ रहा है। ಹಾಗೇನೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಲ್ಲೇ ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಬಂದ್ಬಿಟ್ಟ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಬಾಲ್ ನಂದು ಅಂತಂದ, ಬಾಲು ನಂದು ಅಂತಂದು ಸಾಬೀತು ಮಾಡು, ನಿನ್ನ ಬಾಲ್ ಅದು ನಿಂದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಸಾಬೀತು ಮಾಡು ಅಂತ ಜಗಳ ಶುರುವಾಗ್ತಿದೆ। वहाँ पर देखो बच्चों के बीच में नहीं, लड़कियों के बीच में बातचीत हो रहा है, यानी अब चौड़े तो वहाँ झगड़ने के लिए भी तैयार हो रहे हैं। गेंद हथियान के लिए ही दीपक सुधीर और सुनील का सहारा ले रहा है। ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೀಗೆ ಬಿಟ್ಬಿಟ್ರೆ ಇನ್ನೇನು ಜಗಳ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಇವರು। वहाँ जानता था कि यदि गेंद दीपक के पास चली गई तो ये तीनों मिलकर खेलेंगे। ಅಕಸ್ಮಾತ್ ಇದೇನಾದರೂ ದೀಪಕ್ದೇ ಆಗಿ ಅವನ ಹತ್ರ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಇವ್ರು ಮೂವರು ಸೇರಿಕೊಂಡು ಆಟ ಆಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾರೆ। अच्छा मैं गेंद ला रहा हूँ, परंतु जब तक पक्का
सबूत नहीं मिलेगा मैं किसी को दूंगा नहीं, ದಿನೇಶ್ ने कहा. ನನಗಂತೂ ಪಕ್ಕಾ ಐಡೆಂಟಿಟಿ ಬೇಕು. ಆ ಬಾಲ್ ನಿಂದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಪಕ್ಕ ನನಗೇನಾದರೂ ಒಂದು ಗುರುತನ್ನ ಹೇಳಬೇಕು. ಹಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಾನು ನಿಮಗೆ ಬಾಲ್ನ ಕೊಡ್ತೀನಿ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಕೊಡಲ್ಲ. ನನಗೆ ಬಾಲ್ ತೊಗೊಂಬರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ದೀನಿ, ನಾ ತೊಗೊಂಡು ಬರೋ ಅಷ್ಟರಲ್ಲೇ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಪಕ್ಕ ಐಡೆಂಟಿಟಿ ಅದು ಯಾರ್ದು ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ನನಗೆ ಪಕ್ಕ ಹೇಳಬೇಕು. ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾನು ಬಾಲ್ನಂತೂ ಯಾರಿಗೂ ಕೊಡಲ್ಲ. ಕಿಸಿ ಕೋ दूंगा नहीं, ದಿನೇಶ್ ने कहा. ನಾನಂತೂ ಯಾರಿಗೂ ಈ ಬಾಲ್ನ ಕೊಡಲ್ಲ, ಇದಂತೂ ಪಕ್ಕ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ दिनेश ने बोलकर जा रहा है गेंद लाने के लिए. देखो दिनेश ने गेंद लाता किया ना, देखेंगे. गेंद आ गई. दीपक उसे देखते ही बोला यहाँ मेरी है, यही है मेरी गेंद. यहाँ लाल रंग का निशान मेरी ही गेंद पर था. वाह, सभी गेंदों पर ऐसे ही निशान होते हैं, अनिल ने दिनेश के साथ देते हुए कहा. गेंद आ गई. दिनेश ने गेंद लेकर आया. दीपक उसे देखते ही बोला यहाँ मेरी है. उस गेंद को देखते ही दीपक ने बोला यहाँ गेंद मेरी है, यही है मेरी गेंद. यहाँ लाल रंग का निशाना मेरी ही गेंद पर था. ನಿಶಾನ ಈ ಒಂದು ರೆಡ್ ಕಲರ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಲೈನು, ಈ ಕೆಂಪು ಏನು ಗುರ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ, ಲಾಲ್ ರಂಗ್ ಕಾ ನಿಶಾನ. ನಿಶಾನ ಯಾನಿ ಗುರುತು. ನಿಶಾನ ಗುರುತು ಅಂದರೆ ಮಾರ್ಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಈ ಮಾರ್ಕ್ ರೆಡ್ ಕಲರ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಕು ಬಾಲ್ ಮೇಲೆ ಇತ್ತು, ಇದು ನಂದೇನೆ. गेंद पर था यानी बॉल मेले इत्तो. वाह, सभी गेंदों पर ऐसी निशाना होती है. अरे ಇದೇನು ನಿಂದ ಕತೆ, ಎಲ್ಲ ಬಾಲ್ ಮೇಲೆ ಕೂಡ ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಕ್ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. अनिल ने दिनेश के साथ देते हुए कहा. तब अनिल ने दिनेश के साथ बात करते हुए बोला कि अरे ऐसे निशाने तो सारी गेंद के ऊपर रहते हैं. दीपक ने फिर जोर से लगाया. मतलब जोर ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ದ. मैं अपने पापा से कहलावा सकता हूँ कि गेंद मेरी है. ನಾನು ನಮ್ಮ ಅಪ್ಪಾಜಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಹೇಳಿಸ್ತೀನಿ ಈ ಬಾಲ್ ನಂದೇನೆ. ಹೊತ್ತಾನೆ ನಿಮ್ಮಿಬ್ಬರು ಜಗಳ ಅಲ್ಲಿಗೇನೆ ಬಗೆಹರಿಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಾಳೆ ನಮ್ಮ ಪಪ್ಪನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ, ನಮ್ಮ ಮಮ್ಮಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಹತ್ತು ಕರೆದು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಜಗಳ ಮಾಡ್ಕೊಂಬಿಡೋಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೀರಿ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಲ್ಲೇ ಇದು ಅವ್ರದ್ದು ಮೆಸ್, ಇದು ಇವ್ರದ್ದು ಮೆಸ್ ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ನೀವು ಒಪ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ರೆಡಿನೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು, ನನ್ನ ಪಪ್ಪನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಹೇಳಿಸ್ತೀನಿ, ಇದು ಇದು ನಂದೇ ಬಾಲು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ दीपक ने दिनेश से बोल रहा है. अरे जा, ऐसे तो मैं अपने बड़े भाई से कहलावा सकता हूँ कि गेंद दिनेश की है, अनिल ने कहा. तभी ने यानी उसी समय में अनिल ने बोला. देखो उसने क्या बोला, अरे जा, ऐसे तो मैं अपने बड़े भाई से कहलावता हूँ, यानी कहलावा सकता हूँ. ಹೋಗು, ನಾನು ನನ್ನ ದೊಡ್ಡಣ್ಣನ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಹೇಳಿಸ್ತೀನಿ ಈ ಬಾಲು ದಿನೇಶ್ದೆ ಅಂತಂದು. देखो आगे क्या होता है, कुछ भी हो गेंद मेरी है. दीपक ने उसे धरती पर मारते हुए कहा. धरती पर टप्पा पड़ते हुए मेरी गेंद में ऐसी ही आवाज़ आती थी. मेरे साथ बाजार चल, दुकानों पर जितनी गेंद है सभी के टप्पे की आवाज़ ऐसी ही होगी. अनिल ने फिर उसकी बात काट दी. देखो उस समय दीपक ने बोल रहा है कि अरे यहाँ बाल मैंने ज़मीन पर फेंके तो टप कर आवाज़ आती है. सिर्फ यहाँ बाल यहाँ गेंद मेरी है. ನೋಡಿ, ನಾನು ಈ ಬಾಲ್ನ ತಗೊಂಡು ಕೆಳಗಡೆ ಎಸೆದೆ ಅಂತಂದರೆ ಪಕ್ಕ ಅದ್ರ ಸೌಂಡು ಹೀಗೆ ಬರುತ್ತೆ, ಇದು ನನ್ನ ಬಾಲು ನಂದೇ ಅಂತಂದು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ ದೀಪಕ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ यानी अनिल ने दीपक की बात तो नहीं समझ रहा है. सभी के टप्पे की आवाज़ ऐसी ही होगी. चल बाजार चलेंगे, दुकानों पर जितनी गेंद है सभी गेंदों की टप्पी मार कर तो यही आवाज़ आती है. ನಡಿ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗೋಣ, ನಡಿ, ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಬಾಲ್ನ ತೊಗೊಂಡು ಎಸೆದ್ರೆ ಟಪ್ ಅಂತ ಸೌಂಡೇನೆ ಬರೋದು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅನಿಲ್ ने उसे समझा रहा था.
आगे देखेंगे, अच्छी बात है तो मैं इसे सड़क पर फेंक दूंगा, देखूं कैसे कोई खेलेगा। दीपक ने जैसे ही गेंद को सड़क पर फेंकने के लिए हाथ उठाया कि अनिल और दिनेश ने उसे पकड़ लिया। अब दीपक ने रुआ से होते हुए अपना अंतिम हथियार आजमाया, बोला, यहाँ तो गेंद मुझे दे दो, नहीं तो मैं इसके पैसे सुनील से लूँगा। देखो अच्छी बात है तो मैं इसे सड़क पर फेंक दूंगा। ಸರಿ, ಹಾಗಿದ್ರೆ ನಾನು ಇದನ್ನು ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಎಸ್ಬಿಡ್ತೀನಿ, ಸಡಕ್ ಯಾನಿ ರೋಡ್, ಬೇಕು कैसे कोई खेलेगा, रोड ಮೇಲೆ ಎಸಿತೀನಿ। ಸರಿ, ಅವಾಗ ನೋಡೋಣ ಯಾರು ಹೇಗೆ ಆಡ್ತೀರಿ ಅಂತಂದು। दीपक ने जैसे ही गेंद को सड़क पर फेंकने के लिए हाथ उठाया, दीपक ने जैसे ही गेंद सड़क पर फेंकने के लिए हाथ उठाया यानी कहने तने हेसेण अंतंदु। अनिल और दिनेश ने उसे पकड़ लिया। समय यानी दीपक ने गेंद को फेंकने के लिए हाथ उठाया था ना, अनिल और दिनेश ने उसके हाथ को पकड़ते हैं, है ना। आ बालना ಎಸೆಬೇಡ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಬ್ಬರು ಸೇರ್ಕೊಂಡು ಅವನ ಕೈನ ಎಳಿತಾರೆ। दिनेश और अनिल ने दीपक के हाथ को पकड़कर खींचते हैं। अपना अंतिम यानी दीपक ने रुआ से होते हुए अपना अंतिम हत्या आजमाया, बोला, यहाँ तो गेंद मुझे दे दो, ನಾನು ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದ್ಸಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ಬಾಲ್ನ ನನಗೆ ಕೊಟ್ಬಿಡಿ, नहीं तो मैं इसके पैसे सुनील से लूँगा, ನೀವೇನಾದರೂ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನಾನು ಇದರ ಅಮೌಂಟ್ನ ಸುನೀಲಿಂದ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ। अब तो सुनील दीपक और सुधीर का गुट मजबूत होने लगा था। तीनों का ही कहना था कि गेंद दीपक की है और उसे ही मिलना चाहिए। अब तो सुनील, दीपक का और सुधीर का गुट मजबूत होने लगा था। तीनों का ही कहना था कि गेंद दीपक की है और उसे ही मिलनी चाहिए। सुनील, दीपक और सुधीर तीनों मिलकर यानी तीनों की एक ही बात है, वहाँ दीपक की बाल है, दीपक की गेंदी उसे ही मिलना चाहिए। ನೋಡಿ, ಅನಿಲ್ ಮತ್ತು ದಿನೇಶ್ ಇಬ್ಬರು ಒಂದು ಗ್ರೂಪು, ಹಾಗೆಯೇ ಸುನೀಲು, ದೀಪಕ್, ಸುಧೀರ್ ಇವ್ರು ಮೂವರು ಒಂದು ಗ್ರೂಪು। ಇವರು ಮೂವರು ಸೇರ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಇದು ದೀಪಕ್ದೇ ಬಾಲು, ಇದು ಇವನಿಗೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತಂದು ಇವರು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ। ಮುಂದೆ आगे देखेंगे हम, बाल किसके लिए मिल जाती है, यानी गेंद किसके लिए होते हैं। दिनेश तब तक चुप था। वास्तव में दिनेश का मन उस समय सबके साथ मिलकर उस गेंद से खेलने को कर रहा था। बोला, आप चुप भी रहो, झगड़ा बाद में कर लोगे, अपने अपने बल्ले आओ, पहले खेलेंगे। देखो, दिनेश तब तक चुप था, दिनेश तब तक चुप था, सारे मिलकर वहाँ गेंद दीपक ही बोलेंगे, बाद में मैं बात करता हूँ। तब तक दिनेश चुप ही था। वास्तव में दिनेश का मन उस समय सबके साथ मिलकर उस गेंद के खेलने को कर रहा था। दिनेश के मन में एक ही बात थी, वहाँ उन सारे मित्रों के साथ मिलकर खेलने का आशा करता था। कौन? दिनेश ने। बोलो, आप चुप भी रहो, झगड़ा बाद में कर लो। ಈಗ ನೋಡಿ, ಸುಮ್ಮನಾಗ್ಬಿಡಿ ನೀವು, ಈಗೇನು ಮಾಡೋಣ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಆಟ ಆಡೋಣ, ಈಗ ಜಗಳ ಮಾಡೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ, ಚುಪ್ भी रहो, झगड़ा बाद में कर लेंगे। ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಸುಮ್ಮನಾಗಿ ಜಗಳ ಆಡೋದಾದರೆ ಆಮೇಲೆ ಮಾಡೋಣ। अपने अपने बल्ले आओ, पहले खेले, ಫಸ್ಟು ಎಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಒಂದಾಗ್ಬಿಡೋಣ, ಆಮೇಲೆ ನಾವು ಆಟ ಆಡೋಣ। 5 मिनट के भीतर ही खेल आरंभ हो गया, यानी 5 मिनट के भीतर 5 मिनट्स ಒಳಗಡೆ ಆಟ ಆರಂಭ ಆಗ್ಬಿಡ್ತು। दिनेश बल्लेबाजी कर रहा था। अभी 2-4 बार ही खेला था कि वहाँ चमकदार नई गेंद एकदम जोर से उछली और दरवाजा पर कर सड़क पर जाते हुए एक स्कूटर में बनी सामान रखने की जालीदार टोकरी में जा गिरी। स्कूटर वाले शायद पता भी नहीं चला, तेजी से चलते हुए स्कूटर के साथ गेंद भी चली गई।
देखो और ಏನು ಜಗಳ ಮಾಡ್ತಿದ್ರಲ್ವಾ सब मिलकर झगड़ा बाद में करेंगे अब खेलने के लिए तैयार हो जाएंगे। यहाँ बात बनते ही सारे मिलकर यानी उन मित्रों ने मिलकर खेलने के लिए शुरू कर दिए, शुरू करें। खेल तो आरंभ हो गया। दिनेश ने बल्लेबाजी कर रहा था कि बल्लेबाजी ಏನಂತಾನೆ ಅವನು ಆ ಬಾಲ್ನ ಥ್ರೋಯಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿದ್ನಲ್ವಾ अभी 2-4 बार ही खेला था कि ನೀ ಇನ್ನು 3-4 टाइम मात्र ಅವನು ಏನು ಮಾಡಿದ್ದ ಆಡಿದ್ದ। वहाँ चमकदार नई गेंद एकदम जोर से उछली और दरवाज़ा पार कर सड़क पर जाते हुए एक स्कूटर की बनी सामान रखने वाली जालीदार टोकरी में जा गिरी। तभी से दरवाजे से पार कर ಅಂದರೆ ಆ ಡೋರನ್ನು ದಾಟ್ಬಿಟ್ಟು ಅಂದರೆ ಗೇಟ್ ಇರುತ್ತಲ್ವ ಒಂದು ಕಾಂಪೌಂಡಿಗೆ ಒಂದು गेट ಇರುತ್ತಲ್ವ ಆ गेटನ ದಾಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು सड़क पर जा रहे वाली स्कूटर में बनी सामान रखने वाली जालीदार टोकरी में ಅಂದರೆ ಸ್ಕೂಟರಲ್ಲಿ ಇರುತ್ತಲ್ವ ಸ್ಕೂಟರಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ನೋಡಿ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಈ ಡೆಸ್ಕಾದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಬ್ಯಾಗ್ ಇಟ್ಕೊಳಕ್ಕಂತ ಒಂದು ಪ್ಲೇಸ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ಬುಕ್ಸ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಜಾಲರಿ ಟೈಪ್ ಒಂದು ನೀವು ಕಾಣ್ತಿದ್ದೀರಿ ಆ ಥರ ಒಂದು ಜಾಲರಿ ಟೈಪ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬ್ಯಾಗ್ ಇರುತ್ತೆ ಸ್ಕೂಟರಲ್ಲಿ ಹಳೆ ಕಾಲದ ಸ್ಕೂಟರ್ಗಳಲ್ಲಿ ನಾವೊಂದು ಆ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅದನ್ನು ಆ ಟೋಕ್ರಿ ಯಾನಿ ಪುಟ್ಟಿ ತಂತಿಯಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಹೋಗಿ ಬೀಳುತ್ತೆ यानी गेंद जाकर वहाँ स्कूटर में गिर जाता है। स्कूटर वाले को शायद पता भी नहीं चला ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತೇ ಆಗಲಿಲ್ಲ ಸ್ಕೂಟರ್ ನನಗೆ तेजी से चलते हुए स्कूटर के साथ गेंद भी चली गई। तेजी से स्कूटर के साथ गेंद भी चली गई यानी स्कूटर वाला ने तेजी से चला रहा था ना इसलिए स्कूटर के साथ गेंद भी चली गई। बच्चे पहले तो चिल्लाते हुए स्कूटर के पीछे भागे परंतु जल्दी ही सब रुक गए। वे समझ गए थे कि स्कूटर के पीछे भागना बेकार है। अब एक पल के लिए सभी ने एक दूसरे की ओर देखा और फिर सभी ठहाका मारकर हंस पड़े। देखो बच्चे पहले तो चिल्लाते हुए स्कूटर के पीछे भागे। ಫಸ್ಟಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ಸ್ಕೂಟ್ರಿಂದ ಓಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು ಚಿಲ್ಲಾತೆ ಹುಯೆ ಜೋರಾಗಿ ಕಿರ್ಚಾಡ್ಕೊಂಡು ಓಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು ಪರಂತು जल्दी ही सब रुक गए। वे समझ गए कि स्कूटर के पीछे भागना बेकार है। वे तो समझ गए कि स्कूटर के पीछे भागना बेकार है। ಹೀಗೆ ಫಾಸ್ಟಾಗಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ವೆಹಿಕಲ್ ಹಿಂದೆ ಹೋಗೋದು ತುಂಬಾ ಡೇಂಜರ್ ಬೇಕಾರಿ ಅಂತಂದರೆ ಇದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ ಅಲ್ವಾ। ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಕೆಟ್ಟದ್ದು ಒಂದು ವೆಹಿಕಲ್ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಮೂವ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ವೆಹಿಕಲ್ ಹಿಂದೆ ಓಡಾಗೋದು ತಪ್ಪು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೆ। ಏಕ್ ಪಲ್ ಕೆ ಲಿಯೆ ಸಭಿ ನೆ ಏಕ್ ದೂಸರೆ ಕಿ ಓರ್ ದೇಖಾ ಒಬ್ರು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಫೇಸ್ ಟು ಫೇಸ್ ನೋಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ। और फिर सभी ठहाका मारकर हंस पड़े। ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಮುಖನ ನೋಡಿಕೊಂಡು ಜೋರಾಗಿ ನಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು। ಹೀಗೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನಾನು ಅವ್ರ ಮುಖ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ನು ಜೋರಾಗಿ ನಗೋದು ಅವಳೊಂದು ಮುಖ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ನು ಜೋರಾಗಿ ನಗೋದು ಹೋಗ್ತಾನೆ। ನೀವು ಕೂಡ ಆಟ ಆಡ್ತಿರ್ತೀರಿ ಕಳ್ಳ ಪೊಲೀಸ್ ಆಟ ಆಡ್ತಿರ್ತೀರಿ ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅಥವಾ ಏನೋ ಒಂದು ಬಚ್ಚಿಡ್ದು ಆಟ ಆಡ್ತಿರ್ತೀರಿ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಕೈಗೆ ಸೇರಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬೇರೆಯವ್ರ ಪಾಲಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಿಮಗೆ ತುಂಬಾ ನಗು ಬಂದಿರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ। ಆ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿಚುವೇಶನ್ ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ। इससे हम समझते हैं कि एक वस्तु के लिए झगड़ना बुरी है ना वो किसी का है उसी को ही देना है ಅಂದರೆ ಇದರಿಂದ ನಾವೇನು ತಿಳ್ಕೊಳ್ತೀವಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತು ಆಗಲಿ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ರ ಬೇರೆಯವ್ರದ್ದಾಗಿದ್ದರೆ ಅವ್ರಿಗೆ ತಲುಪಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯೇ। ಅದು ಯಾರ್ದು ಅಂತ ಗೊತ್ತಿದ್ರೂ ಕೂಡ ಅದು ಅವ್ರದ್ದಲ್ಲ ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗಬಾರ್ದು ಅದು ನನಗೆ ಸಿಗಲಿ ಅಂತ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅದು ನಮಗೂ ಸಿಗಲ್ಲ ಅವ್ರಿಗೂ ಸಿಗಲ್ಲ ಬೇರೆಯವ್ರ ಪಾಲ್
ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಹೊತ್ತಾನೆ ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಅದು ಯಾರ್ದಾಗಿರುತ್ತೋ ಅವ್ರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ಬೇಕು. ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಒಬ್ಬರ ಪಾಲು ಅಂದರೆ ಇಬ್ಬರ ಜಗಳ ಮೂರನೇನಿಗೆ ಲಾಭ ಅಂತ ನೀವು ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿರ್ತೀರಿ. ಇಬ್ಬರ ಜಗಳ ಮೂರನೇನಿಗೆ ಲಾಭ. ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಸುಧೀರು ದೀಪಕ್ ಮತ್ತು ಅನಿಲ್ ಸುಧೀರು ದೀಪಕ್ ಮತ್ತು ಸುನೀಲ್ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಈ ಬಾಲ್ ದೀಪಕ್ಕಿಗೆ ಸೇರಲಿ ಅಂತ ಇವ್ರು ಮೂವರು ಒಂದು ಬ್ಯಾಚಲ್ಲಿದ್ದರು. जैसे ही अनिल और दिनेश एक ग्रुप में थे, है ना. बाद में अंत में गेंद किसी को भी नहीं मिली. यानी तेज से जा रही थी ना, उस स्कूटर की टोकरी में जाकर गिरी. अंत में गेंद किसी को भी नहीं मिली, है ना. ಮೂರನೇ ಇಬ್ಬರ ಜಗಳ ಮೂರನೇನಿಗೆ ಲಾಭ. ಇದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ಲೆಸನಿಂದ ತಿಳ್ಕೊಳ್ತೀವಿ, है ना. अच्छा बच्चों, इतनी समय मेरी पाठ को बहुत ही ध्यान से सुने हो, इसलिए मैंने आपको धन्यवाद बोल रही हूँ. धन्यवाद.